तर आज होता गुढीपाडवा. सकाळ सकाळी काठी घेऊन मस्त अशी धुवून घेतली, कापड हार हे सगळं तयार केलं. मराठी 9 वर्ष सुरुवात गुढीपाडव्यानंच होते हो. आमच्या किशोरीनं पण क्वालिटी मध्ये असं मस्तपैकी तोरण तयार केलं होतं. पाडवाय म्हटल्यावर पोरग्याचं नाव नोंदवूया म्हटलं. मला शाळेत घेऊन गेल्या पहिला घसरगुंडीच खेळला. गावातच असणाऱ्या सिल्वर सिटी स्कूल मध्ये मग त्याचं नाव नोंदवून घेतलं. त्याची कन्या ओजस्वी पण तिथे शिकते हो. आतापासूनच पोरासनी शाळेत घातलं का नाही, शाळेची आणि कलेची आवड निर्माण होते. लहान मुलांना योग्य ती दिशा देण्यासाठी इथं उत्तम शिक्षणाची सोय आहे. ह्या शाळेतल्या लहान मुलांना प्रेमाने आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण दिले जाते. आणि या लहान वयातच पाया जर मजबूत केला तर उज्ज्वल भविष्य आणखीन सुधारतं. शाळेच्या प्रिन्सिपल निकम मॅडम यांचं प्रत्येक मुलाकडे अगदी योग्य प्रमाणात लक्ष असतं. शाळा जरी इंग्रजी असली की नाही, ते सगळी माणसं आपली आहेत हो. प्रेम, संस्कार आणि शिक्षण असं सगळे एकत्र इथं मिळत असते. मुहूर्तानं ऍडमिशन गेलं की असं छानपैकी गिफ्ट देतात. ते घेतल्यावर मुलंही खुश होतात. पाडवाय म्हणल्यावर गोडधोड झालंच पाहिजे. मस्त असा आमरस पोळीचा बेत होता. आमरस पोळीवर यथेच्छ असं ताव मारून मस्तपैकी गुढीपाडवा साजरा केला.